शक्ती जगदंबा माता गणेश भगवान विचार करणार याला योग तरी माहित आहेत का? नाही ना. माझ्या प्रश्नाचे उत्तर उडवून दिलं. भीक नाही मागितलं म्हणते. एक गणेश नावाचा मुलगा होता, तो मंदिरात गेला, त्याला हातही नव्हते म्हणते, पायही नव्हते, डोळ्याला यांगडा होता, बैराई होता ना मुकाई होता. मग त्यांना मोदक कोठून आणून दिलं ना? प्रभाकर छटालीच्या घरून नेऊन दिलं का? नाही इथून नेऊन द्याल का? शाहीर साहेब विचार करा. मला पाखंडी शायरी जमत नाही आणि शिवागाडी करणार नाही. मी दुय्यम करीन खणाखणीची, मी दुय्यम करीन खणाखणीची, मी दुय्यम करीन प्रश्नाच्या उत्तराची, मी दुय्यम करीन गाण्याच्या तोडाची. दंडारोग आहे. उलटे म्हणतात माझ्या गवडणीला आवडून दिले. मॅडम 5 रंग नाहीयेत, 5 तत्व आहेत. या देहाची रचना तरी माहित आहे का? आहे का? केवढी गुरुखिल्ली आहे तुझी, फाडफूड नाही केलं होतं मी. हा देह कशापासून बसला याची रचना तरी माहित आहे का? 5 तत्वाची आहे. पृथ्वी, तेज, वायू, आप आणि आकाश. 5 देह आहे, स्थूल सूक्ष्म कारण महाकार आणि कैवल्य. असे स्पष्ट या ज्ञानिवंत लोकांना ज्ञान वाट. दंडा नको करू. काळी कुडीची बळजाबाई फपुंडरा कोतळा, भगत बशी से तेलू तापर भक्तीन खासे बळा. बोलाली आव ना बाई. नाही हे शायरी हो का? आपली तर आपली लोकांची देड पाहिली नाही. आपलं ते आज झाकून लोकांचे बाबा. पहिल्याच गणामध्ये पद्धत हो का जी बोलण्याची? नाही पहिल्याच गणामध्ये पहिलाच राऊंड होतं ना. दमानं घेणं, जरा दमानं घेणं. गुटगुट पाणी नाही पाजलं तर काहीच नाही केलं मी. आतापासून पहिले सुरू आहे, समजल्या का? माझ्या माय बापा हो गणागवडणीचं राऊंड समाप्त झालं आणि इथून खऱ्या दुय्यमीला सुरुवात झाली. इथून खऱ्या दुय्यमीला सुरुवात झाली. प्रश्नाची मांडणी स्पष्ट 2 शब्दात प्रश्न विचारावा आणि त्याची उत्तर स्पष्ट द्यावं. पुन्हा म्हणते मॅडमला प्रश्न विचारतो. जे बहीण मग दंडार चालू केलं ना, प्रश्नाची विचारणा केलं. तुम्हाला समजलं तरी का प्रश्न विचार? नाही अजिबात इमानदारीनं बोला. खरी मायाची आहे, दुधाची क्षम आहे. इमानदारीनं बोला. प्रश्न काय विचारला हा तरी समजलं? शाहीर साहेब याला खडी गंमत म्हणत नाही, राष्ट्रीय दुय्यम खळा तमाशा. या ठिकाणी तमाशाची लँग्वेज तरी माहिती आहे, त्याचा अनुभव तरी माहिती आहे. तमाचे तत्व, मामाचे माध्यम, श्यामाचे शास्त्र या नाव तमाशे आहे. तमाशा कळंगा नाच नाही है, तमाशा लंगा नाच नाही है. अरे तमाशा ये जागती मसाल है. या ठिकाणी माझे मायबाप अनुभवी बसले. कशा करिता? भरल्या उन्हामध्ये आल्या तर काहीतरी या दुय्यमीतून ज्ञान मिळेल, या नृत्य कलाकारातून मजा घेतील याच्याकरिता बसले. काय आमची फालतू बडबड ऐकायला नाही बसले. म्हणून अनुभव वाटा. पहिल्याच राऊंड पासून असे फेकाफेकी केल्या, झोला झेंडी केल्या. आता मी तुम्हाला खाली देते झोपून देणं 31 तमाशा 12 वाजेपर्यंत करीन, समजल्या का? पण हे झोला झेंडी ऐकणार नाही मी. विचार कर. अरे आज के महफिल में बैठे हो तुम मेरे गुरु ज्ञानी. शेर शायरी कशी करावं लागते? आज के महफिल में बैठे हो तुम मेरे गुरु ज्ञानी, और पहचान करना तुम्हारा काम है, पहचान करना तुम्हारा काम है ना? आज के महफिल में बैठे हो तुम मेरे गुरु ज्ञानी, और पहचान करना तुम्हारा काम है. इसमें है कितना ज्ञान ध्यान का पानी, ज्ञान ध्यान का पानी. अरे बहुत दूर दूर से आए हो तुम देखने हमारे दुय्यम की मजा. बहुत दूर दूर से आए हो तुम देखने हमारी दुय्यम की मजा. और दिन पर साथ देना, मैं करूंगी तुम्हारी पूजा. याला म्हणतात शायरी. हे दंडार नये. बडबड केलं झाली का शायरी? त्या इतर बायाला शिकवा. हे वैशाली हो, गुरु घंटलो अशी नाही पाखंडी. धडक शायरी करा. बाय तो तुमची शायरी पहिलाच राऊंड आहे, पहिलाच राऊंड आहे. तुम्ही शिद्या रस्त्यानं लेवलला जरी आपली गाडी दानात उतरवाल तर बरं होईल. नाही तर दानाच्या बाहेर फुटारली
तर मग गेल्या तुमच्या चक्कर नाही पंक्चर केलं तर नाव माझं नाही. शाही साहेबाला वाटलं एरिया माझी आहे, एरिया माझी आहे, तर मी आपलं पहिल्याच राऊंड मध्ये भडकतो ना, उडवून देतो. पण ऐसा तर होणार नाही. ऐका, सुटला माझा पदर बाई. पदरबाई नव्हती भानत, त्या महाकालीचं वार शिरलं माझ्या अंगात, त्या महाकालीचं मार भरलं माझ्या अंगात. सुटलं माझ्या पदरबाई नव्हती भानत, सुटलं माझ्या पदरबाई नव्हती भानत, त्या महाकालीचं वार भरलं माझ्या अंगात, त्या महाकालीचं वार भरलं माझ्या अंगात. सुटलं माझ्या पदरबाई नव्हती भानत, सुटलं माझ्या पदरबाई नव्हती भानत, त्या रेणुकीचं वार शिरलं माझ्या अंगात, त्या महाकालीचं वार शिरलं माझ्या अंगात. सुटलं माझ्या पदरबाई नव्हती भानत, सुटलं माझ्या पदरबाई नव्हती भानत, त्या महाकालीचं वार भरलं माझ्या अंगात, त्या महाकालीचं वार शिरलं माझ्या अंगात. हॅलो प्रभाकरजी झटाले. शब्द समजल्या पाहिजे अशी शायरी करा, नाही तर मग तुमच्यामध्ये जेवढं ज्ञान आहे तेवढंच वाटा आणि तेवढ्याच जाग्यावर राहा. तुम्हाला आवर्जून सांगतो मी, अरे करली करे से क्यों डरे करके क्यों पछताए, अरे करली करे से क्यों डरे करके क्यों पछताए, और पेड़ लगा बबूल का तो आम कहाँ से खाए, आम कहाँ से खाए. अरे वाह, झाड लावल इमलीचं आणि लांबा भेटल्या पाहिजे, पेवंडी चुरपाले भेटल का? नाही घुटल्या घुटल्या नाही भेटल का? म्हणून जेवढा आहे तुमच्या जवळ तेवढंच वाटा आणि तेवढंच जाग्यावर राहा. हो मग आहोच मग नंतर मी अजून. अरे ज्ञानीवंत शाहीर तुम्ही दिसता गुणवाने. शब्द शब्दाकडे लक्ष द्या. माझ्या गाण्याचे एक एक बोल काय म्हणतात. अरे ज्ञानीवंत शाहीर तुम्ही दिसता गुणवाने, आधी द्यावे उत्तर मग प्रश्न कराना, आधी द्यावे उत्तर मग प्रश्न कराना. ज्ञानीवंत शाहीर तुम्ही दिसता गुणवाने, आधी द्यावे उत्तर मग प्रश्न कराना, आधी द्यावे प्रश्न कराना. ज्ञानीवंत शाहीर तुम्ही दिसता गुणवाने, ज्ञानीवंत शाहीर तुम्ही दिसता गुणवाने, आणि आधी द्यावे उत्तर मग प्रश्न करायला, आधी द्यावे उत्तर मग प्रश्न करायला. ज्ञानीवंत शाहीर तुम्ही दिसता गुणवाने, ज्ञानीवंत शाहीर तुम्ही दिसता गुणवाने, आधी द्यावे उत्तर मग प्रश्न करायला, आधी द्यावे उत्तर मग प्रश्न करायला. शाहीर साहेब पहिले तालावर चंगाची थाप मारायला शिकून जा आणि मग म्हणा का वैशालीबाई तुमचं म्हणणं बरोबर नाही, म्हणून तुमचा प्रश्नही बरोबर नाही, तुम्ही खोटे नाटे सांगता. नंतर मला सांगा, पहिले आपला तालसूर सुधरवून घ्या. का तालावर थाप गाण्याची चंगाची कशी आली पाहिजे, ढोलकची कशी आली पाहिजे, याला गाण्याचे शब्द मुखातून कसे निघल्या पाहिजे, पहिली याची परिभाषा शिकून जा. मर्दासारखे मर्दा असे नको समजा की बाईची जात आहे आता मी आपली तर मापली करीन म्हणून, पण एवढाही होऊ देणार नाही. अरे ज्ञानी से ज्ञानी मिला तो मिला दो हाथ. अरे क्या बात है, ज्ञानी से ज्ञानी मिला तो मिला दो हाथ, ज्ञानी से ज्ञानी मिला तो खाओ दो लाख.
शायरी करतो मी गुरघंटल बाई अशी नाही पाखंडी. आला कोटी न गेला कोटी गेला न बेला न परसाले फोडा का हालवली डोईला भुलवली बाई केसावर. ओ मनी माय बबल्या विक का केसावर फुगे. ओ मनी माय बबल्या विक का केसावर फुगे. वेदांत भाऊ ठाकरे यांच्याकडून 121 रुपयाचा सप्रण भेट मिळाला. धन्यवाद. म्हणून पहिल्याच राऊंड मध्ये दमानं कशी वाक्य रचना करावं लागतं. पहिला राऊंड माझा आहे. मी तुमची स्तुती केली, मी तुम्हाला मान दिला. माझ्यापेक्षा ज्ञानीवंत आहे, माझ्यापेक्षा अनुभवी आहे, दिली ना. माझा प्रश्नही उडवून दिला. आणि आपण म्हणते मी प्रश्न विचारतो वैशालीबाईंचे दंडार लावला आपली पुराण्या काळातली रंग नाही ढंगाले तेल नाही भागाले नसल्याच कामाने येल पाडते. नाही नसल्याच कामाने येल पाडते. हो नाही ज्ञानीवंत शाहीर तुम्ही दिसता गुणवाण. आधी द्यावे प्रश्न मग उत्तर ऐका. शब्दाकडे लक्ष द्या. मी काय गाणं म्हणावं बोलतानी हा भडंग भडंग आवाज आहे तर कोणाच्या कानी नाही पडत. शब्दानं स्पष्टीकरण करून दाखवा. या भरल्या सभेमध्ये बसले कित्येक विचारवंत लोक आहेत. आम्ही आपल्याला तोफखान नाही समजू. आम्ही इथं पेपर सोडवायला आलो. मार्क देण्याचं यांचं काम आहे. मार्क देण्याचं यांचं काम आहे. आम्हाला फक्त विद्यार्थी आम्ही पेपर सोडवण्याचं. म्हणून या भरल्या सभेमध्ये बसले कित्येक विचारवंत हावशे गवशे नवशे टवशे. एकाच रंगाचे लोक आहे का जी? नाही. एकाच मनस्थितीचे आहेत का? नाही. कोणी ज्ञानाची परीक्षा घेण्याकरिता आले, अनुभव वर्णन आत्मसात करण्याकरिता आले. कोणी इकडे हावशे गवशे आमच्या नर्तकीकडेच फिदा होऊन राहिले. जवान पोराची सांगतो पोट्ट्याची नाही असं आहे ना. म्हणून एकाच तत्वाचे एकाच विचाराचे एकाच मनस्थितीचे लोक नाहीत. आणि प्रत्येकाची मनस्थिती पूर्ण करणे आमचं काम आहे. प्रत्येकाची मनस्थिती पूर्ण करणं आमचं काम आहे. चारही बाजूनं चारही दलानं आम्हाला गंमत करायची आहे. ज्ञानही वाटायचं आहे. यांची हावशे गवशे नवशे टवशेची नकल छकली दाखवायची आहे. आणि सर्वच गोष्टीने यांची मनस्थिती पूर्ण करायची आहे. म्हणून या भरल्या सभेमध्ये बसले कित्येक विचारवंत हावशे गवशे नवशे टवशे थोर साधू. या भरल्या सभेमध्ये बसले कित्येक विचारवंत गवशे नवशे टवशे थोर साधू संत. गवशे गवशे नवशे टवशे थोर साधू संत. तुझ्या नावाची जातील घेऊन आधी गावे उतर मग प्रश्न
गणाचा प्रश्न तर फेकून दिलं, गणाचा प्रश्न फेकून दिलं, पण तुम्हाला या राऊंड मध्ये प्रश्न ठोक विचारत आहे. विज्ञानातून तो अनुभवातून विचारला, आता विज्ञानातून विचारत आहे. एकच सांगायचं आहे, सर्वांना माहित आहे या कलियुगामध्ये आता हल्ली चालू आहे, घराघरामध्ये झगडे भांडण होतात, रिपोर्ट पोलीस स्टेशनला जातो, ती केस मग हायकोर्टात जातो, जज निकाल करतो. बरोबर आहे? आरोपी कटघरामध्ये उभा होते, त्याच्या जवळ गीता ठेवली जाते, त्याला बोलल्या जाते प्रथम गीतेची शपथ घेऊन सांग मी खरं बोलणार खोटं बोलणार नाही. पण माझा प्रश्न असा आहे, एका पेनाच्या टोकानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिलं ना, संविधान लिहिलं, पण या हायकोर्टामध्ये जजच्या समोर आरोपीच्या समोर त्या संविधान बाबासाहेबाचं लिहिलं संविधान का म्हणून ठेवण्यात आलं नाही आणि ब्रह्मांड गोपाल कृष्ण भगवंताची गीता भागवत का ठेवण्यात आली एवढं विचारतो तुम्हाला. स्पष्ट करून येईल तर सांगा, नाही तर काही गरज नाही, फाशीवर सोडवणार नाही, फाशीवर नेणार नाही. गीता भागवतच का ठेवण्यात आली, संविधान का म्हणून नाही ठेवण्यात. ऐक मी समोर का म्हणतो, इधर नजर फिरा के तो देखो, देखो देखो, नजर फिरा के तो देखो, घुमा के तो देखो, देख तो देख, ऐसा देख कि दोनों मिलके हो जाइए. मी तुमच्याकडे टुकुर टुकुर पाहिन, तुम्ही माझ्याकडे ढुम्मन करून बसले. घाबरू नका ना जी, मी गलत शायरी करत नाही, तुम्हाला माहित आहे ना. मी पाखंडीवर जाणार नाही, शिव्यागाडी करणार नाही आणि वाईट शायरी कधी करणार नाही, आणि ज्यानं करण्याचा प्रयत्न केला त्याला फोडपाड करत नाही, सोडत नाही याची बात बिलकुल. किसी के तरफ मैं उंगली कभी उठाती नहीं, किसी के तरफ मैं उंगली कभी उठाती नहीं, और जिसने उंगली उठा के वैशाली के तरफ देख लिया उसे ये वैशाली कभी छोड़ती नहीं. म्हणून आपल्याला मनोरंजन ज्ञानाध्यानातून करायचं आहे. मजा आली पाहिजे, मजा आली पाहिजे. तुमचा जेवढा अनुभव आहे तेवढं तुम्ही ज्ञानाध्यानाची शायरी करा. शाहिरी करणार नव्हे गमतीचा खेळ आणि रक्त मास छातीमध्ये जमा केले हात. फुकट होते का ती तमाशा? नाही फुकट होते का? हातामध्ये चंगीतलं डुपुक 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 पाणी टपला का पाणी टपला का पाणी. नाही मग कव्वाल काढू, कव्वालीचा आवाज केला झालं लपीदा. इकडे ज्ञान पाहिलं तर भोकणीचा आणला. म्हणून कलियुग फाटला ना. कोणते संकट पडून राहिले आमच्या पोराईवर. उभा धिंगाणा उभा हंगामाच्या तर होऊन राहिला. नुसते असे गांड हलवले, एवढे कपडे घालला. मग वैशाली बोलायला सोडत नाही, कोणाच्या बापाला बी येत नाही. विचार करा, एवढा मोठा पैसा देऊन तुम्ही दुय्यम ठेवल्या, फुकट ठेवल्या का जी? फुकट ठेवल्या का? मग त्या पैशाचा मोबदला तर काही मिळाल्या पाहिजे का नाही? म्हणून याचा विचार करा थोडस. शायरी करना फुकट नव्हे. शान से बैठा मेरे दोस्तों, सामना बड़ा तगड़ा. शान से बैठा मेरे दोस्तों, अरे सामना बड़ा तगड़ा है. यहाँ चक्कू छुरी का खेल नहीं. तो क्या है? चक्कू नहीं, बिचवा नहीं, भाला नहीं, तलवार नहीं. तो क्या है? यहाँ चक्कू छुरी का झगड़ा नहीं. शान से बैठो मेरे दोस्तों,
शान से बैठो मेरे दोस्तों, सामना बड़ा तगड़ा है, यहाँ चक्कू छुरे का खेल नहीं, कलंगी तुर्रे का झगड़ा है। कलंगी तुर्रे का झगड़ा है। झगड़ा होगा तुम? हाँ खमसा। हेलो भाऊ, हेलो, सगळं तर जमून करीन गा, बोले त्याला सोडणारच. अहो तर काही ना घेतो आता, दमानच घेऊन राहिलो, काही शिवा देऊन राहिलो आपल्या भावाला? नाही अजिबात नाही. होजी शिवा देऊन राहिलो मी? शान से बैठो मेरे दोस्तों, सामना बड़ा तगड़ा है, यहाँ चक्कू चूरे का खेल नहीं, कलंगी तुर्रे का झगड़ा है. होईल ना? मी कलंगीची बाई, भाऊ तुर्रेवाला. कलंगी तुऱ्याचा झगडा होईल का नाही? तर झगडा कोणता? शब्दाचा झगडा होईल, प्रश्नाच्या उत्तराचा झगडा होईल, अनुभवाचा झगडा होईल, ज्ञाना ध्यानाचा. आता झगडा म्हणला तर पाहिजे. झगडा होगा जमके, अरे होंगी हारावरची. असे शेर म्हणणं थोडस चांगलं जमून ठोसक्यानं ते लावते आपली लियल पाणी दोडना. झगड़ा होगा जमके, अरे होंगे हारावर जीत, और जिसका चलेगा ना वो कर देगा लंबा. कोंबलीच्या धेताले अर्धे तर ब्रह्मांडात झार गेली पाहिजे. त्याले म्हणतात शायरी, त्याले म्हणतात शायरी. शाहिरी करणारा वे गमतीचा खेळ रक्तमास छातीमध्ये जमा केले. अरे गाव गावी फिरून करतो गायने, रात्र दिवस फिरून करतो गायने. आधी द्यावे उत्तर मग प्रश्न कराने, आधी द्यावे उत्तर मग प्रश्न कराने. शाहीर तुम्ही दिसता गुणवान, आधी द्यावे उत्तर मग प्रश्न कराने.